स्टार्ट। दिनांक 10 ऑगस्ट 2024 वार शनिवार म्हणजेच उद्या श्री संत गजानन महाराज शेगाव यांची पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त गेलेली पालखी परत येत होती. परत जाताना उद्या आपल्या खामगाव शहरात प्रवेश करणार आहे. खामगाव शहरात प्रवेश केल्यानंतर ही पालखी जेवणाकरिता हनुमान व्हिटॅमिन येथे थांबणार आहे व हनुमान व्हिटॅमिन येथनं नंतर मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच नॅशनल हायस्कूल येथे शहरातील मुख्य मार्गाने जाणार आहे. सदर पालखी मुख्य मार्गाने मुक्कामाच्या ठिकाणी जात असताना सदर मुख्य मार्गावर दररोज बऱ्याच लोटगाड्या, मोटरसायकली, अस्थायी दुकानं, चारचाकी वाहनंही राहतात. मात्र उद्या कोणीही अस्थायी दुकानदार सदर मार्गावर अस्थायी दुकान लावणार नाही. त्याचप्रमाणे लोटगाडी चालकसुद्धा उद्या कुणी सदर मार्गावर लोटगाडी लावणार नाही. त्याचप्रमाणे दुकानदार तसेच त्यांचे ग्राहकसुद्धा सदर मार्गावर त्यांचे वाहनं पार्क करणार नाही, अशा पोलीस विभागातर्फे सूचना आहे. त्यानंतर उद्या नॅशनल शाळेवर त्यांचा मुक्काम झाल्यानंतर परवा म्हणजे दिनांक 11/8/2024 रोजी सदरची पालखी नॅशनल हायस्कूल इथनं शेगावकडे अग्रसेन चौक, पोलीस स्टेशन व समोरून बसस्टँड, शेगाव नाका या मार्गाने शेगावकडे मार्गस्थ होणार आहे. पालखीसोबत खामगाव तसेच परिसरातील बहुसंख्य नागरिक वारीचा अनुभव घेण्याकरता पालखीमध्ये सहभागी होत असतात व या संधीचा चोरसुद्धा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. मागील वर्षीसुद्धा बऱ्याच महिलांच्या अंगावरील दागिने चोरी गेलेले आहेत, पडलेले आहेत. त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांचे पाकिटसुद्धा चोरी गेलेले आहेत. कदाचित कोणाचे गहाळ झालेले असतील. तर अशी घटना आपल्या बाबतीत घडू नये म्हणून आपण आपले मौल्यवान वस्तू वारीमध्ये सहभागी होण्याकरता आणू नये. त्याचप्रमाणे खामगाव शहरातील बरेचसे नागरिक त्यांच्या कुटुंबासह वारीमध्ये सहभागी होतात व त्यावेळेस त्यांच्या घराला कुलूप असते. आमची पोलीस विभाग सदर बाबतीत सतर्क आहे. संपूर्ण गावामध्ये पोलीस विभाग गस्त करतच आहे. मात्र तरी लोकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची योग्य ती विल्हेवाट लावूनच वारीमध्ये सहभागी व्हावे. तसेच वारीत चालत असताना किंवा वारीत सहभागी होताना सोबत मौल्यवान वस्तू, पैसे बाळगू नये. जिल्हा दंडाधिकारी साहेब यांच्या आदेशाने बंद करण्यात आहे. सदरची वाहतुकी शिरोडी मार्गे वळवण्यात आलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.